नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलाचे प्रश्न पाहूयात. या व्हिडिओमधील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण विशेषतः घेतलेले आहेत. त्याचबरोबर भारताचा आणि जगाच्या भूगोलावरीलही काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. परंतु सरळ सेवा जी भरती आपल्या महाराष्ट्रात होत असतात, तर या भरतींमध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे आपण त्या पर्स्पेक्टिव्हनुसारच आपण प्रश्न पाहूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्ही असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत की जे यातूनच परीक्षेला विचारले जातील. तुम्हाला बाकी कुठलाही रेफरन्स त्या ठिकाणी कुठूनही जास्त अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. हे सगळे व्हिडिओ जे आहेत माझे ते सगळे तुम्ही रिफर करू शकता त्यासाठी. चला तर चालू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ चालू करण्याआधी व्हिडिओला एकदा लाईक करा, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर रत्नागिरी असं आहे. इथे दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोल्हापूर हा असा जिल्हा आहे की ज्याला अजिबात समुद्रकिनारा लाभलेलाच नाही आहे. समुद्रकिनाऱ्याचा काय तिथे संबंधच नाही आहे. त्याच्यानंतर ठाण्याला अत्यंत अल्प असा समुद्रकिनारा आहे. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं, तर या ठिकाणी रत्नागिरी असं योग्य उत्तर आहे. रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. रत्नागिरी या जिल्ह्याला टोटल 237 किलोमीटर इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 22 डिसेंबर असं आहे. 22 डिसेंबर हा पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध आहे, तर या उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आहे. त्याचबरोबर आपला भारत देश जो आहे तो उत्तर गोलार्धातच येतो, त्याच्यामुळे भारतात देखील 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे. आणि सर्वात मोठा दिवस कोणता असं परीक्षेला विचारलं तर त्याचं उत्तर 21 जून असं होईल. 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो पृथ्वीवरचा, उत्तर गोलार्धातला. आणि दक्षिण गोलार्धावरती जर प्रश्न आला तर याचं उलट असतं. दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा मोठा दिवस असतो आणि 21 जून हा लहान दिवस असतो. लहान दिवस म्हणजे ज्यावेळेस दिवसाचा कालावधी कमी आणि रात्रीचा कालावधी जास्त असतो. तर हे सगळे कशामुळे घडते? तर पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करत असताना तिचा जो कललेला आस आहे 23.5 डिग्रीवर, तर यामुळे असं घडत असतं. सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना 6 महिने उत्तर गोलार्धात लंबरूप किरणे पडतात आणि 6 महिने दक्षिण गोलार्धात ही लंबरूप किरणे पडतात आणि त्यामुळे हे सर्व घडत असतं. प्रश्न क्रमांक 3, चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी डॅश डॅश असतो, त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला ही एक इंटरेस्टिंग माहिती देऊ इच्छितो की कधीही आपल्याला जर पृथ्वीवरून आपण चंद्र पाहिला तर चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. त्याची विरुद्ध बाजू आपल्याला कधीही दिसत नाही. ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर असे हे सर्व कशामुळे घडत असते? कारण चंद्राचा जो परिभ्रमण आणि परिवलन जो कालावधी आहे तो सारखाच असतो. म्हणजे चंद्र ज्यावेळेस स्वतःभोवती फिरतो म्हणजे त्याचं परिवलन हा टायमिंग आणि परिभ्रमण म्हणजेच पृथ्वीभोवती फिरण्याचा जो त्याचा टाईम आहे हा सारखाच असतो. आणि त्यामुळे कधीही आपल्याला जी चंद्राची अपोजिट साईड आहे, जी दुसरी साईड आहे, ती कधीही आपल्याला दिसत नाही. आता पृथ्वीचा परिभ्रमण आणि परिवलन कालावधी सारखाच आहे का? तर नाही. पृथ्वीचा परिवलन कालावधी हा 24 तास आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरायला 24 तास घेते. आणि परिभ्रमण कालावधी हा 1 वर्ष आहे, 365 दिवस आहे, कारण ती सूर्याभोवती फिरायला 365 दिवस घेते. प्रश्न क्रमांक 4, सह्याद्रीच्या पश्चिम घाटात हवामान दमट असल्याने तेथे बेसॉल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन डॅश डॅश तयार होते. तर कोणती मृदा या ठिकाणी तयार होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर जांभी मृदा असं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात किंवा सर्वात जास्त ठिकाणी जी आहे बेसॉल्ट हा खडक आढळतो. आणि त्यामुळे सर्वात जास्त ठिकाणी रेगूर मृदा किंवा काळी मृदा ही सगळ्यात जास्त ठिकाणी आढळते. परंतु सह्याद्रीचा जो भाग आहे या सह्याद्रीच्या पश्चिम घाटात हाच बेसॉल्ट खडक आहे, याचं अपक्षालन होतं आणि त्यापासून जांभी मृदा तयार होते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील काही ठिकाणे व त्यांची भौगोलिक मानांकने खाली दिलेली आहेत, म्हणजेच जिओग्राफिक इंडिकेशन्स. आणि या जोड्यांपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. उत्तर देण्याआधी जिओग्राफिक इंडिकेशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखाद्या विशिष्ट पिकाचे सर्वात जास्त उत्पादन होत असेल आणि त्यासाठी तसे अनुकूल वातावरण त्या ठिकाणी असेल, जसं की मृदा, हवामान वगैरे वगैरे वगैरे, तर अशा प्रदेशांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार
ही भौगोलिक मानांकने दिली जातात. आता या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी तर ही योग्य जोडी आहे. बीडमध्ये सीताफळ ही देखील योग्य जोडी आहे. या ठिकाणी नाशिक आणि हापूस आंबा ही चुकीची जोडी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर नाशिक आणि हापूस आंबा होणार आहे. हापूस आंबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त पिकतो आणि नाशिकमध्ये द्राक्षे ही सर्वात जास्त पिकतात आणि तसे भौगोलिक मानांकने त्या ठिकाणी आहेत. आणि नागपूरमध्ये संत्री ही देखील योग्य जोडी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे स्थान पृथ्वीवरील कोणत्या तापमान पट्ट्यात मोडते? या प्रश्नाचं योग्य उत्तर उष्णकटिबंध असं आहे. आपले महाराष्ट्र राज्य जे आहे ते पृथ्वीवरील उष्णकटिबंधात मोडते. त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे जे स्थान आहे हे देखील उष्णकटिबंधातच येते. परंतु एक्स्ट्रा माहितीसाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारताचा उत्तरेचा काही किंचितसा भाग आहे तो भौगोलिकरित्या समशीतोष्णमध्ये येतो. परंतु भारताला प्रामुख्याने उष्णकटिबंधातला देश असं म्हणूनच ओळखलं जातं. कारण भारतातील जे पूर्ण हवामान आहे ते पूर्ण उष्णकटिबंध हवामान आहे आणि त्यामुळे असा जर प्रश्न आला तर उष्णकटिबंध उत्तर तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या शेती प्रकारात पीक बदल केला जातो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सखोल शेती असं आहे. सखोल शेती प्रकारात वारंवार पिके बदलली जातात. जशी अनुकूलता असते, जशी त्या जमिनीची आणि हवामानाची अनुकूलता असते त्यानुसार काही कालांतराने त्या ठिकाणी पिकं बदलली जातात आणि वेगवेगळी पिके त्या ठिकाणी उगविली जातात. प्रश्न क्रमांक 8, हरिकेन्स ही विनाशकारी चक्रीवादळे कोणत्या समुद्री भागात निर्माण होतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर कॅरिबियन समुद्र असं आहे. कॅरिबियन समुद्रात विनाशकारी वादळे ही त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि त्यांना हरिकेन्स असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पश्चिम महासागराच्या पश्चिम भागात जी विनाशकारी वादळे तयार होतात त्यांना टायफून असं नाव आहे. ती पश्चिम महासागरात आणि जपानच्या काही भागात नेहमी तयार होत असतात. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या प्रकारच्या मृदेने भारतातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर गाळाची मृदा असं आहे. जवळपास 45 ते 46% इतका भारताचा भूभाग हा या गाळाच्या मृदेने व्यापलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग कोणत्या मृदेने व्यापलेला आहे असा प्रश्न जर परीक्षेला विचारला गेला तर त्याचं उत्तर रेगूर मृदा असं आहे. महाराष्ट्रातील खूप जास्त प्रमाणावरती हा जो भाग आहे हा रेगूर मृदा किंवा काळ्या मृदेने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्वारी असं आहे. जे महाराष्ट्रातील दख्खन पठार आहे तर या ठिकाणी मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे रेगूर मृदा सर्वात जास्त प्रमाणात आढळते आणि त्या रेगूर मृदेवरती कोणतं पीक सर्वात जास्त घेतलं जातं तर ज्वारी हे पीक सर्वात जास्त घेतलं जातं. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते घटक भूपृष्ठावरील हवेच्या दाबावर परिणाम करतात? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान की बाष्पाचे प्रमाण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर वरीलपैकी सर्व आहे. हे सर्वच घटक जे आहेत हवेच्या दाबावर परिणाम करतात. जसे आपण वातावरणात उंच जाऊ तसं हवेचा दाब कमी होत जातो. ज्या ठिकाणी हवेचे तापमान जास्त असते तर त्या ठिकाणी देखील हवेचा दाब जो आहे कमी होत जातो. बाष्पाचे प्रमाण, बाष्प जे असतं वातावरणात हे देखील हवेच्या दाबावरती परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 12, हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशातून येतात. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. तर असे वारे खालीलपैकी कोणते आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर लू वारे असं आहे. लू वारे हे जे आहेत हे थरच्या वाळवंटी प्रदेशात येतात आणि उन्हाळ्यात बहुधा ते दुपारी त्या ठिकाणी वाहत असतात. प्रश्न क्रमांक 13, भारतातील खालीलपैकी कोणते शहर हे जवळपास दिल्ली या शहराच्याच रेखावृत्तावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर बँगलोर असं आहे. दिल्ली हे शहर जे आहे हे 77° रेखावृत्तावर आहे आणि बँगलोर हे शहर देखील 77° रेखावृत्तावर आहे. त्यामुळे त्यांचा जो रेखावृत्त आहे हा जवळपास सेम आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा ही पुणे या जिल्ह्यास लागून नाही आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगली असं आहे. सांगली हा जो जिल्हा आहे याची सीमा पुणे या जिल्ह्यास लागून नाही आहे. सोलापूर, सातारा आणि अहमदनगर हे 3ही जिल्हे पुणे या जिल्ह्यास लागून आहेत. प्रश्न क्रमांक 15, समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण तेथील वातावरणात बाष्प जास्त असते.
ज्या ठिकाणी वातावरणात बाष्प जास्त असते त्या ठिकाणी आर्द्रता ही जास्त असते आणि त्यामुळे हवामान त्या ठिकाणचे दमट असते. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पोरबंदर असं आहे. पोरबंदर हे गुजरातमधील एक ठिकाण आहे आणि या पोरबंदरच्या समुद्रकिनारी त्या ठिकाणी सर्वात मोठी भरती ओहोटी होत असते. प्रश्न क्रमांक 17. ताजमहाल बांधण्यासाठी वापरलेला संगमरवर हा खडक हा कोणत्या खडक प्रकाराचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर रूपांतरित खडक असं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की खडकाचे मुख्य 3 प्रकार असतात: अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. तर त्यापैकी संगमरवर हा जो आहे रूपांतरित खडकाचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 18. चरंग सोलार पार्क हा सौर ऊर्जा प्रकल्प भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर गुजरात असं आहे. गुजरातमध्ये हा चरंग सोलार पार्क हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील सर्वात मोठा असा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. त्यामुळे असाही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात की सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प भारतातील कोणता आहे? तर तो चरंग सोलार पार्क हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19. पानझडी वृक्षांची वने प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या विभागात आढळतात? तर प्रामुख्याने ही जी पानझडी वने आहेत ही विदर्भ या विभागात आढळतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विदर्भ असं आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणते राज्य ईशान्येकडील राज्यांच्या 7 सिस्टर्स राज्यांचा भाग नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर सिक्कीम असं आहे. सिक्कीम हे राज्य या 7 सिस्टर्स राज्यांचा भाग नाही आहे. 7 सिस्टर्स ही जी आहेत ही भारताच्या पूर्वेकडील जी 7 राज्य आहेत, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा यांना म्हटले जाते. आणि हे जे राज्य आहेत ही सिलिगुडी कॉरिडॉर या कॉरिडॉरने त्या ठिकाणी डिवाईड झालेली आहेत भारतापासून थोडीशी, आणि त्यामुळे त्यांना 7 सिस्टर्स असं म्हटलं जातं. आणि सिक्कीम हे जे राज्य आहे हे त्या 7 सिस्टर्समध्ये येत नाही, परंतु ईशान्येकडील राज्य जर परीक्षेला विचारली तर त्या ठिकाणी सिक्कीम हे त्या ठिकाणी येणार आहे. प्रश्न क्रमांक 21. उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. कारण तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे की भूपृष्ठाच्या उंच सखलपणा अडथळा येथे नाही आहे. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केली पृथ्वी गोल तर उत्तर गोलार्धात बरेचसे देश, बरेचसे खंड तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु दक्षिण गोलार्धात त्या ठिकाणी खूप कमी असा भूभाग त्या ठिकाणी आहे, जसं की फक्त ऑस्ट्रेलिया वगैरे, आणि बाकी सर्वात जास्त भाग जो आहे तो समुद्राने व्यापलेला आहे आणि त्यामुळे तेथे अडथळेच नाही आहेत. म्हणजे कोणत्याही डोंगर रांगांचे वगैरे किंवा कोणत्याही उंच सखल भागाचे त्या ठिकाणी अडथळे नाही आहेत आणि त्यामुळे वाऱ्यांना कुठलाही अडथळा होत नाही आणि अतिशय वेगाने त्या ठिकाणी हे वारे वाहतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ब असं आहे. प्रश्न क्रमांक 22. ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप व उत्तर आशिया ही सर्व ठिकाणे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोडतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर टुंड्रा प्रदेश असं आहे. ही सर्व ठिकाणे टुंड्रा प्रदेशात मोडतात आणि हा जो टुंड्रा प्रदेश आहे तो 65° उत्तर ते 90° उत्तर या अक्षवृत्तांदरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता प्राणी त्याच्या नैसर्गिक अधिवासाशी व्यवस्थित जुळत आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब, भारतीय गेंडा आणि आसाम. तर हे योग्य उत्तर आहे. आसाममध्ये भारतीय गेंडा जो आहे तो आढळतो. बाकी वाघ जो आहे तो हिमालयात आढळत नाही. वाघ जो आहे तो बंगालमध्ये आढळतो आणि सिंह हे देखील त्या ठिकाणी अयोग्य जोडी आहे आणि उंट हा वाळवंटी प्रदेशात आढळतो. तर अशा प्रकारे योग्य उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 24. पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर 1 ऑगस्ट 2014 असं आहे. पालघर जिल्हा हा जो आहे 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्माण झाला आणि याची निर्मिती ठाणे या जिल्ह्यातून झालेली आहे, ज्यावेळेस ठाणे या जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी विखुरलेल्या वस्त्यांचे वैशिष्ट्य कोणते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रदूषणमुक्त असं आहे. ज्या विखुरलेल्या वस्त्या असतात या वस्त्यांवरती घरांमधील अंतरे ही खूप लांब लांब असतात आणि त्या ठिकाणी बहुधा शेती असते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण त्या ठिकाणी नसतं आहे. रस्ते त्या ठिकाणी नसतात, सामाजिक सेवा कुठल्याही उपलब्ध नसतात आणि
अशा प्रकारे हे जे आहे विखुरलेल्या वस्त्यांचे वैशिष्ट्य आहे हे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या भूगोलचे सर्व प्रश्न आज पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाचे प्रश्न हवे आहेत मला कमेंट करून सांगा, त्याप्रमाणे मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. भूगोल आणि इतर विषयांचे प्रश्न देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅनलच्या प्लेलिस्टवरती मिळून जातील, तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.